नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण मागील पाठात इनपुट डिव्हाइस संदर्भातली माहिती बघितली. आठवतं ना? मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉम्प्युटरचे 3 मुख्य भाग आहेत. 1 इनपुट डिव्हाइस, 2 आउटपुट डिव्हाइस आणि 3 प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU. आत्तापर्यंत आपण इनपुट डिव्हाइसेसची माहिती बघितली. या पाठात आपण बघणार आहोत आउटपुट डिव्हाइसेस आणि प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU संदर्भातली माहिती. बघा, आउटपुट डिव्हाइसेस. कॉम्प्युटरकडून जर आपल्याला काम करून घ्यायचे झाले तर आपण त्याला कच्च्या स्वरूपातील माहिती आणि सूचना देतो. त्यावर तो प्रक्रिया करतो आणि तयार झालेले उत्तर मग आपल्याला देतो. आणि हे तयार झालेले उत्तर तो आपल्याला त्याच्या ज्या साधनांनी देतो त्या साधनांना म्हटलं जातं कॉम्प्युटरचे आउटपुट डिव्हाइसेस. उदाहरणच सांगायचं झालं तर समजा आपल्याला कॉम्प्युटरकडून 2 संख्यांची बेरीज करून घ्यायची. मग त्यासाठी आपल्याला प्रथम 2 संख्या तर कॉम्प्युटरला द्याव्या लागतील ना. मग आपण दिल्या 25 आणि 50 आणि त्याला सांगितलं की या 2 संख्यांची बेरीज कर. मग ही माहिती आपण त्याला कशाच्या साहाय्याने देतो? कीबोर्डने, माऊसने. आणि तयार झालेले जे उत्तर आहे बेरीज करून ते येणारं उत्तर म्हणजे 75. ते आपल्याला कुठे दिसेल? मॉनिटरवर. म्हणजे मॉनिटर काय झाला? तर मॉनिटर झाला आउटपुट डिव्हाइस. कारण त्याने आपण दिलेल्या कच्च्या माहितीवर प्रक्रिया करून जे उत्तर आलं ते आपल्याला कुठे दिसलं? मॉनिटरवर. समजलं मैत्रिणींनो? ही आहेत आउटपुट डिव्हाइसेस. पहिलं म्हणजे मॉनिटर, दुसरं म्हणजे प्रिंटर, तिसरं म्हणजे स्पीकर आणि चौथं प्लॉटर. बघताय ना तुम्ही? आकडे आहेत बघा त्याच्या खाली लिहिलेले. मॉनिटरच्या खाली 1 नंबर, जे प्रिंटरचं चित्र आहे ना तिथे 2 नंबर लिहिलं आहे. स्पीकर जे आहे तिथे 3 नंबर लिहिला आहे आणि प्लॉटर जिथे आहे तिथे 4 नंबर लिहिले. हे आपल्या आउटपुट डिव्हाइसेस आहेत. चला तर मैत्रिणींनो, पुढे बघूया मॉनिटर संदर्भातली माहिती. मॉनिटर म्हणजे हा आपल्या वर्गातला मॉनिटर नाही. हा तर आहे कॉम्प्युटरचा मॉनिटर. मॉनिटर हे मुख्य आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर हा TV सारखा दिसतो. त्याला VDU म्हणजे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असेही म्हणतात. मॉनिटरवर तयार झालेली उत्तरं दिसते. सगळ्यांनी बघितलं आहे ना हा मॉनिटर? चला तर मग मैत्रिणींनो, पुढचा आउटपुट डिव्हाइस आहे प्रिंटर. प्रिंटरचा उपयोग माहिती आहे का ग तुम्हाला? आहे ना माहिती? हो, बरोबर. प्रिंटरचा उपयोग हे जर कॉम्प्युटरमध्ये एखादी माहिती आहे आणि ती जर तुम्हाला कागदावर छापून हवी असेल तर त्यासाठी प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइसेसची गरज असते. म्हणजे बघा, समजा तुम्ही एखादं पत्र कॉम्प्युटरमध्ये लिहिलं, पण ते नुसतं कॉम्प्युटरमध्ये असून चालेल का? तुम्ही जेव्हा त्याची प्रिंटआउट काढाल आणि ते पाकिटात टाकून पाठवाल तेव्हा कुठे त्याचा उपयोग होईल? बरोबर ना? त्याच्यासाठी प्रिंटर या साधनाचा उपयोग केला जातो. प्रिंटर जे आहे तर ते कागदावर तुम्हाला त्याच्या साहाय्याने कॉम्प्युटरमधली माहिती, उदाहरणार्थ चित्र, आलेख हे छापण्यासाठी प्रिंटरचा उपयोग होतो.
पण ह्या प्रिंटरमध्ये सुद्धा ना 4 प्रकार आहेत. कोणते कोणते माहीत आहे? एक आहे डेझी व्हील प्रिंटर, दुसरं आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, तिसरं आहे इंकजेट प्रिंटर आणि चौथं आहे लेझर प्रिंटर. डेझी व्हील प्रिंटरची तर इथे काही तुम्हाला आकृती दिसत नाही आहे, परंतु डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स बघितलं, हे आहे खाली 2चा आकडा लिहिलेला. आणि हे 3 नंबरचं जे आहे ना, ज्याच्यातून रंगीत प्रिंट बाहेर पडते, ते आहे इंकजेट प्रिंटर. आणि चौथं ते आहे लेझर प्रिंटर. मैत्रिणींनो, हे आहे 4 प्रिंटर. आपण ह्या 4ही प्रिंटरची थोडक्यात माहिती बघूया. पहिलं आहे तुमचं डेझी व्हील प्रिंटर. यात एक प्लॅस्टिक किंवा धातूपासून बनवलेली एक डिस्क असते, ज्यावर अक्षरे कोरलेली असतात आणि हे प्रिंटर ज्याच्या साहाय्याने प्रिंट करतो. याचा आवाज खूप मोठा येतो आणि काम पण हळूहळू करतो, म्हणून आजकाल याचा वापर कोणी करत नाही. हे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर बघितलं का गं खालचं? हे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर ना खूप लोकप्रिय आहे. यात प्रिंट होणारे प्रत्येक अक्षर हे डॉट्स आणि हेड्सचं एक पॅटर्न असतं, त्यापासून छापलं जातं. हा प्रिंटर खूप स्वस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त इंग्लिश वगैरे नाही, तर सर्व भाषेतली अक्षरं या डॉट मॅट्रिक्सपासून छापली जातात. हा प्रिंटर मात्र खूप हळू काम करतो ना, आणि याचा दर्जासुद्धा पाहिजे तितका चांगला नाही. हे 2 याचे जरा दोष आहेत. मैत्रिणींनो, पुढचं आपण बघतोय ना, ते म्हणजे इंकजेट प्रिंटर. हा तोच ज्याच्यातून कलर प्रिंट बाहेर येते. तुम्हाला याच्या नावावरूनच समजलं असेल, इंकजेट प्रिंटर म्हणजे याच्यामध्ये इंकचा शाईचा वापर होतो. शाईचे फवारे मारून याची प्रिंटिंग केली जाते. याची जी प्रिंटची छपाई असते ना, अतिशय उच्च प्रतीची असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, की इतर प्रिंटर तरी प्रिंट करताना जास्त आवाज करतात, पण हा इंकजेट प्रिंटर मात्र कमी आवाजात, अगदी हळू आवाजात काम करतो. पण याचा एक दोष आहे. कोणता माहिती आहे? याचा ना जर आपण खर्च बघितला प्रत्येक पानामागचा, तर हा प्रत्येक पानामागचा खर्च हा जास्त असतो. इंकजेट प्रिंटरबाबतची तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात शाईच्या लहान थेंबांची फवारणी करून अक्षरे प्रिंटर केली जातात. अतिशय उच्च प्रकारचं याचं प्रिंटिंग असतं आणि खूप खूप छान असं याचा प्रिंटिंग असते. पण दोष म्हणजे लेझर प्रिंटरपेक्षा याची गती जरा कमी असते. मैत्रिणींनो, हे झालं प्रिंटरबद्दलची माहिती. आता चौथं आणि शेवटचं प्रिंटर म्हणजे लेझर प्रिंटर. लेझर प्रिंटरमध्ये माहिती आहे कशाचा वापर होतो? इंकजेटमध्ये शाईचा, तर लेझर प्रिंटरमध्ये लेझर किरणांचा वापर होतो. आणि लेझर प्रिंटरचा वापर, किरणांचा वापर करून याच्यात प्रिंटिंग करता येते. प्रिंटिंग म्हणजे छपाई हा प्रिंटर अतिशय वेगाने काम करतो. याचं खूप उत्कृष्ट असं छान आउटपुट आहे, म्हणजेच छान छपाई आहे. याच्या साहाय्याने तुम्ही ग्राफ पण प्रिंट करू शकता. वेगवेगळे फॉन्ट म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकतात. छोटे छोटे वेगवेगळे मोठे मोठे विविध आकार छापू शकतात. पण ना याच्यात दोष एकच आहे. तो म्हणजे काय माहिती आहे, की हा प्रिंटर ना खूप महाग आहे. समजले मैत्रिणींनो तुम्हाला 4ही प्रिंटरचे उपयोग आणि त्यांचे गुण आणि दोष? हे सर्व प्रिंटर्स आहेत आउटपुट डिव्हायसेस.
याच्यानंतर येणार आहे आपण पुढचं आपलं आउटपुट डिव्हाइस, ते म्हणजे स्पीकर. कॉम्प्युटरमध्ये तुम्ही पिक्चर, गाणी ऐकतात ना गं? पण ती माहिती, पिक्चर वगैरे सगळं असतं कुठे? ते गाणी कुठे साठवलेले असतात? पिक्चर्स कुठे साठवलेले असतात? ते असतात तुमच्या कॉम्प्युटरमध्ये. पण तो कॉम्प्युटरमध्ये साठवलेला आवाज आपल्याला बाहेर कशाच्या साहाय्याने ऐकू येतो? स्पीकर्सच्या साहाय्याने. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये ध्वनिमुद्रित केलेल्या आवाजाचे ध्वनिक्षेपण करण्यासाठी स्पीकर्सचा उपयोग होतो. स्पीकर्स हे आउटपुट डिव्हाइस आहे, बरोबर ना? चला तर मग आता पुढचं बघूया. पुढचं आउटपुट डिव्हाइस आहे प्लॉटर. प्रिंटरच्या साहाय्याने तर छपाई होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण ती छोट्या स्वरूपात. म्हणजे कागद तुम्ही बघितला A4 लीगल, म्हणजे साधारणतः तुमच्या पुस्तकाच्या एवढ्या याचं, त्याच्यासाठी म्हणून हे प्रिंटर्स वापरले जातात. पण तुम्हाला मोठे मोठे असे चित्रे, नकाशे, पोस्टर्स असं जर छापायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कशाचा उपयोग होतो? प्लॉटरचा. दिसतंय मैत्रिणींनो, इथे एक छानसं पोस्टर छापलं जात आहे. मग आता समजली ना 4 महत्त्वाची आउटपुट डिव्हाइसेस? चला तर मग, म्हणजे तुम्हाला पहिलं कोणतं बघितलं ग आपण? मॉनिटर. दुसरं आठवतंय? बरोबर, प्रिंटर. तिसरं स्पीकर आणि चौथं प्लॉटर. आता बघूया पुढचं, ते म्हणजे प्रोसेसिंग युनिट. इनपुट डिव्हाइस झालं, आउटपुट डिव्हाइसेस झाले. मग आता आपला तिसरा महत्त्वाचा प्रक्रिया करणारा कॉम्प्युटरचा भाग कोणता? तो म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हा एकच भाग आहे. याला म्हटलं जातं CPU. शॉर्ट फॉर्म आहे. तुम्ही चित्र बघताय ना गं याचं? बघा तर मग, याला ना वरच्या बाजूला एक खाच असते, दिसतंय का गं? तिथे मी लिहिलंय बघा, CD DVD वापरण्याची खाच. तिथलं एक बटन दाबलं म्हणजे तिथेला तो ड्राईव्ह पुढे येतो आणि आपण तिथे CD DVD ठेवून आपण त्याच्यामध्ये CD आणि DVD ठेवून ती वापरू शकतो. त्यालाच खाली पण बघा तुम्हाला इथे स्पीकर्स लावण्याची सुद्धा जागा दाखवली आहे, दिसलं? PD लावण्यासाठी म्हणून पण USB पोर्ट आहे, म्हणजे खाच आहे बघा. या खाच आहे, तिथे त्या पिना लावायच्यात आणि तुम्ही इथे PD लावायचं असेल तिथे PD लावायचा. नंतर स्पीकर्स लावण्यासाठी म्हणून त्या गोल 2 छोटे आहेत. नंतर बघा हे इकडे खाली दिसतंय का गं तुम्हाला? CPU सुरू करण्यासाठीचे बटन. कॉम्प्युटर सुरू करताना सगळ्यात पहिल्यांदा पॉवरचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला हे CPUचं बटन दाबावं लागतं, मगच तुमचा कॉम्प्युटर सुरू होतो. आणि सर्व डिव्हायसेस जे आहेत आपण वापरतो ते, उदाहरणार्थ कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, हे सर्व जे असतात हे सर्व आपल्याला CPUला जोडावे लागतात. आणि हे दिसतं इथे माऊस, कीबोर्ड, प्रिंटर हे सगळ्या मागच्या बाजूने त्यांना जोडण्याच्या खाचा आहेत. बघितलं मैत्रिणींनो CPUचं चित्र कसं आहे ते? हा मात्र कॉम्प्युटरचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU हे प्रोसेसिंग डिव्हाइस आहे, इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइस नाही. CPUला संगणकाचा मेंदू तसेच हृदय असेही म्हणतात. CPU हे मध्यवर्ती नियंत्रण केंद्र आहे. CPU 3 विभागांचा बनलेला असतो. पहिला आहे गणिती आणि तार्किक विभाग. बघा मैत्रिणींनो, CPUच्या मध्ये जे भाग आहेत काम करण्यासाठी म्हणून त्याचे जे इलेक्ट्रॉनिक्स भाग आहेत ते 8 ते 3 प्रकार आहेत. एक भाग आहे गणित, आपण जी कॉम्प्युटरला सांगतो करण्यासाठी, आणि तार्किक म्हणजे जिथे ही संख्या 25 मोठी का 35 मोठी अशा स्वरूपाचे प्रश्न असतात, ते हे गणिती आणि तार्किक प्रकारच्या प्रश्नांवर या विभागात काम केलं जातं. कोणत्या? गणिती आणि
तार्किक विभाग, यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ॲरिथमॅटिक आणि लॉजिक युनिट, ALU. दुसरं आहे नियंत्रण विभाग म्हणजेच कंट्रोल युनिट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण CPUला मध्यवर्ती नियंत्रण केंद्र म्हणतो, म्हणजे कॉम्प्युटरच्या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हा विभाग करतो, त्यालाच CU म्हणतात. तिसरा आहे स्मृती विभाग. स्मृती म्हणजेच काय? मेमरी. तर मेमरी युनिट म्हणजे MU. माहिती साठवणं हे कोणाचं कार्य आहे? हे मेमरीचं कार्य आहे. मग समजले मैत्रिणींनी? ह्या तिन्ही भागांची तुम्हाला कामाचं कोणती करतात त्याची कामाची पद्धत, कामाचं हे स्वरूप. चला तर मग आता आज आपण बघणार आहोत कॉम्प्युटरची मेमरी. कॉम्प्युटरच्या मेमरीचे प्रकार किती असतात? मैत्रिणींनो, कॉम्प्युटरच्या मेमरीचे 2 प्रकार आहेत. दिसतंय तुम्हाला? एक आहे प्रायमरी मेमरी आणि दुसरी आहे सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरीचे 2 भाग पडतात. रॅम, RAM. त्याचा उच्चार राम असा नाही करायचा. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. आणि ही दुसरी दिसते की नाही प्रायमरी मेमरी, एक रॅम दुसरी रोमच्याचा अर्थ होतो रीड ओनली मेमरी. रॅम ही तात्पुरत्या स्वरूपाची असते, तो रोम ही कायमस्वरूपी असते. पण हिच्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या फायली, कॉम्प्युटर सुरू करण्यासाठी म्हणून लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या फायली या रोममध्ये, मेमरीमध्ये साठवलेल्या असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तिला म्हटलं जातं रीड ओनली मेमरी, म्हणजे फक्त ती आपल्याला वाचता येते, त्याच्यात बदल करता येत नाही. ह्या प्रायमरी स्वरूपाच्या मेमरी झाल्या रॅम आणि रोम. पण कॉम्प्युटरची एक दुसरी मेमरी आहे आणि ती म्हणजे सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरी म्हणजे बघा एक्सटर्नल मेमरी. उदाहरणार्थ हार्ड डिस्क, फ्लॉपी, CD, DVD. मैत्रिणींनो, या सेकंडरी मेमरीचे चित्र बघायचे आहेत तुम्हाला? चला तर मग आता आपण बघूया सेकंडरी मेमरीचे चित्र. बघा, हे इकडे दिसते तुम्हाला, हे आहे हार्ड डिस्क. ही हार्ड डिस्क CPUच्या आतमध्ये फिट केलेली असते. तिच्या हा आतील भाग आहे पहिलं चित्र. दुसरं हिरव्या रंगाचं चित्र दिसतंय ना, तो हार्ड डिस्कचा बाहेरील भाग आहे. अशी पूर्ण पॅक केलेली हार्ड डिस्क ही CPUमध्ये पॅक केलेली असते. ती आपल्याला कुठेही नेता येत नाही आणि तिची साठवण्याची क्षमता पण खूप असते बरं का, माहिती साठवण्याची क्षमता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती CPUमध्ये फिट केलेली असते. पुढे बघा, दिसतंय तुम्हाला PD. PD पण काय आहे? PD पण एक सेकंडरी मेमरी आहे. म्हणजे तुम्हाला मी ती खास दाखवली की नाही. आणि बहुतेकांकडे PD आहे, सगळ्यांनी PD बघितला आहे. तर हा PD तुम्ही सगळ्यांनी छानपैकी कधी ना कधी वापरला असेल. त्याच्यामध्ये आपण माहिती साठवू शकतो आणि तो PD आपण कुठेही नेऊ शकतो. हे PDचे 2 प्रकार आहेत बघा. एक हा वरचा लाल रंगाचा आणि त्याच्याच खाली असलेला एक PD. वेगवेगळ्या प्रकारचे PD असतात, पण त्यांची माहिती साठवण्याची क्षमता ही सुद्धा साधारणतः तुमची म्हणजे तरीसुद्धा 4 GB ते 128 GB तुम्ही याच्यात माहिती साठवू शकता. नंतर CD पण ही तुम्हाला माहिती आहे, ही इलाच म्हटलं जातं. ही CD हिच्यामध्ये तुम्हाला जो डाटा असतो ना मैत्रिणींनो, तो 700 MB एवढा डाटा तुम्हाला याच्यात भरता येतो. आणि याच्यात माहिती टाकण्यासाठी म्हणून तुम्हाला CD रायटरचा उपयोग करावा लागतो. त्याच्या शेजारी दिसते ती आहे DVD मध्ये CDपेक्षा जास्त माहिती साठवली जाते आणि DVD रायटरचा उपयोग DVDमध्ये माहिती टाकण्यासाठी होतो.
त्याच्यानंतर जी दिसते ना ती आहे फ्लॉपी डिस्क. फ्लॉपी डिस्क ही डिस्क हार्ड डिस्कप्रमाणेच फ्लॉपी डिस्कमध्ये सुद्धा तुम्ही माहिती साठवू शकतात आणि हिची क्षमता मात्र कमी आहे. 1.44 MB एवढीच हिची माहिती साठवण्याची क्षमता आहे. आजकाल कोणी फ्लॉपीचा वापर करतच नाही. आता ती फार जुनी झाली आहे. त्याच्यामुळे बहुतांश लोक ही पिढीचाच वापर करतात आणि तुम्ही सगळ्यांनी पिढीचा वापरसुद्धा केलेला आहे. सेकंडरी मेमरीचे हे प्रकार आपण इथे बघितले आणि अशा पद्धतीने आपण आउटपुट डिव्हायसेस व CPU, मेमरी इत्यादींची माहिती या पाठात पाहिली. नमस्कार.